नमस्कार, मी तलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण चौकोनाचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे समभुज चौकोन हे पाहणार आहे. ठीक आहे, तर त्यावर आधारित प्रश्न पाहण्यापूर्वी आपण सुरुवातीला त्याची आकृती कशी असते ते समजून घेऊ, त्याचे सूत्र पाहू आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाला सुरुवात करू. ठीक आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण पाहणार आहे समभुज चौकोन. मग ही समभुज चौकोनाची आकृती आहे. मग समभुज, सम म्हणजे सारखा, भुजा म्हणजे बाजू. तर पहा, बाजू जे आहे या सारख्या आहे. सारख्या म्हणजेच काय, आपण म्हणू एकरूप आहे. ठीक आहे ना. पहा, या ठिकाणी जेव्हा दोन दोन डॉट केलेले आहे याचा अर्थ ह्या सर्व बाजू कशा आहे तर सारख्या आहे. मग मला एक सांगा, बाजू सारख्या याचा अर्थ कोण सारखेच असते असं आहे का? नाही. हे लक्षात, समभुज मध्ये काय दिलाय, या ठिकाणी बाजू सारख्या दिल्यात. कोण हे किती अंशाचे आहे हे निश्चित सांगता येत नाही, परंतु हे जे कर्ण तुम्हाला दिसत आहे, कर्ण या ठिकाणचा जो कोण बनेल ना, हा कोण प्रत्येकी कोण हा 90 अंशाचा बनेल, म्हणजेच काटकोण बनेल. हे लक्षात. म्हणजे आता काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी, तर बाजू ह्या एकरूप असते. ठीक आहे, आणि या ठिकाणी कर्ण एकमेकाला जेव्हा दुभागतात या ठिकाणी किती अंशाचा कोण बनतो, तो 90 अंशाचा कोण बनतो. हे लक्षात. आता आपण यावर आधारित सूत्र लक्षात घेऊ. पहा, परिमिती. परिमिती म्हणजे काय, याच्यापूर्वी शिकलोच आहे आपण. ठीक आहे, परिमिती म्हणजे या सर्व बाजूंची काय बेरीज, याला परिमिती म्हटल्या जाते. आता बाजू सारख्या आहे म्हणून 4 गुणिले बाजू केलाय. काय, बाजू सारख्या आहे, हे जर 5 असेल, हे 5 5 5 अशी बेरीज करण्यापेक्षा 5 गुणिले 4 बाजू आहे म्हणून 4 केल्याबरोबर उत्तर मिळू शकते आपल्याला. हे काय, परिमिती. आता क्षेत्रफळा सूत्र काय दिलात पहा, 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. हे जे कर्ण आहे यांच्या लांबीचा गुणाकार भागेला 2 म्हणजेच काय, आपल्याला क्षेत्रफळ मिळते. हे लक्षात. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न बघू. पहा, प्रश्न दिलाय आपल्याला प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं पहा, एका समभुज चौकोनाचा एक कर्ण. काय दिलाय, एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 48 सेमी आहे व दुसरा कर्ण 18 सेमी आहे, तर क्षेत्रफळ किती? काय विचारलं आपल्याला त्यांनी, क्षेत्रफळ काढा असं म्हटलंय. क्षेत्रफळ किती? मग क्षेत्रफळा सूत्र दिलेलंच आहे किंवा माहिती आपल्याला परत लिहून घेऊ. क्षेत्रफळ बरोबर काय, तर 1/2 आणि कर्णाच्या लांबीचा गुणाकार म्हणजे कर्णाचा गुणाकार असं म्हणू आपण. कर्णाच्या लांबीचा गुणाकार. ओके, हे झालं आपलं सूत्र. या सूत्रानुसार आपण मांडणी करणार आहे. पहा, क्षेत्रफळ काढण्यासाठी काय 1/2 मांडणी केला आहे मी, गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार. एक 48 कर्ण आहे आणि दुसरा कर्ण हा 18 आहे. म्हणजे या ठिकाणी 48 गुणिला जर 18 केलं की उत्तर आपल्याला मिळते. काय मिळते, क्षेत्रफळ मिळते. पहा, बरोबर या दोन्ही इथे भाग देतोय, या दोन्ही जर याला भागला 2 9 18. आता 9 गुणिला 48 हे सोडवायचं आहे आपल्याला. मग काय करता येईल, यांचा गुणाकार करू. 9 8 72, किती राहिले 7. ठीक आहे, 9 चोक 36, 36 आणि 7, 36 आणि 7 किती 43. ठीक आहे ना, या ठिकाणी लिहून घेतोय मी 43. हे लक्षात. म्हणजे 432 हे कोणत्या एकात मिळते तुम्हाला, चौरस सेमी. हे झालं आपलं क्षेत्रफळ. हे लक्षात. अतिशय साध्या पद्धतीचं आहे. काय, फक्त तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि दोन्ही कर्ण लिहायचे. 1/2 दोन्ही कर्ण जर गुणाकारात लिहिले की आपल्याला उत्तर मिळते क्षेत्रफळ. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा पहिला, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ठीक आहे, एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 32 सेमी आहे व दुसरा कर्ण 24 सेमी आहे, तर क्षेत्रफळ किती? परत तोच प्रश्न आहे, काढायचं आपल्याला क्षेत्रफळ आहे. हे लक्षात. आणि दोन्ही कर्ण एक 32 आणि एक 24 दिलेला आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आता आपण यूज केलं आहे. क्षेत्रफळ बरोबर काय, तर 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. हे लक्षात. 1/2 गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार आपण असं म्हणू क्षेत्रफळा सूत्र. तर पहा, 1/2 कर्णाची लांबी सांगा मला, एक 32 आणि एक 24. एक 32 आणि हे काय 24. ओके, चला कशाने कशाला बघू. या दोन्ही 32 ला भागा किंवा या दोन्ही 24 ला भागा. आपण बघू लहान संख्येला. 24 ची निम्मी किती, तर 12. 2 ने 24 ला भागलं तर किती राहते, 12 दुने 24 म्हणजे 12 राहिले. 12 गुणिला 32 म्हणजे हे आपलं क्षेत्रफळ. पहा, 12 दुने 24 राहिले 2, 12 त्रिक 36, 37 38 म्हणजे किती झालं ते क्षेत्रफळ तुमचं 384 चौसेमी. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. 2 गणित पाहिले आपण सारखे सारखे. ठीक आहे, चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेमी आहे. किती आहे, 180 चौरस सेमी आहे
व एका कर्णाची लांबी 15 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? आपल्याला काय काढायचे आहे? दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. मग दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आहे, परंतु त्यांनी क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. मग क्षेत्रफळात सूत्र वापरू आपण या ठिकाणी. पहा, लक्ष द्या. क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. काय? 1/2 गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार. हे सूत्र यूज करायचं आहे. मग क्षेत्रफळ त्यांनी दिलं आहे म्हणून लिहून घ्या. किती दिलं आहे? 180 बरोबर 1/2 सूत्रानुसार कर्णाच्या लांबीचा गुणाकार. आता कर्णाच्या लांबीचा गुणाकार म्हणजे 2 लांब्या असते, त्याच्यापैकी एक लांबी त्यांनी दिली आहे 15 आणि दुसरी आपल्याला काढायला सांगितली. मग एक लांबी मी लिहून घेतो या ठिकाणी 15 आणि दुसरीच्या ठिकाणी ठेवू आपण x. एकची रेट म्हणजे आपली काय? दुसऱ्या कर्णाची लांबी म्हणू आपण. ठीक आहे ना. मग पहा बरोबर एकची रेट काढण्यासाठी 180 असेच लिहा. हे जे अंक आहे दोन्ही इकडे घेऊन या, म्हणजे गुणाकारातले भागाकारात. मग मला सांगा, या ठिकाणी हा भागाकारात आहे म्हणजे छेदात आहे, तर या ठिकाणी अंशात जाईल आणि गुणाकारात आहे तो भागाकारात येईल. बस झाला. हे सोडवायचं आहे तुम्हाला. पहा 15 सोबत 15चा भागाकार मी 180 सोबत करतोय. पहा 15 1 15, 15 1 15 राहिले किती? 3 आणि 15 2 30. ठीक आहे ना. जर 15 ने 180 ला भागलं तर किती राहत आहे या ठिकाणी? 12. मग हे लक्षात घ्या. 12 2 24 बस झालाय. 24 बरोबर x. याचा अर्थ आपल्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती आहे? तर 24 सेमी. हे सेमी एककामध्ये उत्तर मिळते तुम्हाला. येईल लक्षात. चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक बघू. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 2 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1280 चौरस सेमी आहे व एका कर्णाची लांबी 40 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? काढायचं काय आहे? दुसऱ्या कर्णाची लांबी काढून घ्यायची आपल्याला. क्षेत्रफळ दिलं आहे. मग सूत्र यूज करूया आपण. पहा क्षेत्रफळ बरोबर सांगा 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. ओके. चला क्षेत्रफळ त्यांनी दिलं आहे किती? 1280 लिहून घेतो आहे बरोबर 1/2 जशीचा तसा गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार. त्यापैकी एक कर्ण त्यांनी आपल्याला दिला आहे 40 आणि दुसरा आपल्याला काढायचा आहे. ओके. चला काय करता येईल? परत त्याच पद्धतीने x ठेवतो आहे. हे 1280 अंशामध्ये काय जाईल? हा 2 पक्षांतर करत आहे आपण, इकडून इकडे आणायचं आहे. ठीक आहे ना. छेदामधला अंशामध्ये आणि अंशामधले 40 छेदामध्ये. ओके. 0 0 कटला बघा. 2 1 2 2 4. या दोन्ही 128 ला भागायचं आहे. लक्ष द्या. 2 सक 12 आणि 2 चोक 8 म्हणजे याने याला भागलं तर काय उत्तर मिळते तुम्हाला? 64 सेमी. येईल लक्षात. 64 सेमी ही दुसऱ्या कर्णाची लांबी असेल. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 3 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 16 व 12 सेमी आहे तर त्या कोणाची बाजू किती? काय म्हटलंय पहा त्यांनी. एका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 16 आणि 12 सेमी आहे. कर्ण दिले आहेत. काय दिले आहे त्यांनी? 16 व 12 सेमी आहे तर त्या कोणाची बाजू किती? कोणाची आपल्याला बाजू काढायची आहे. पहा या ठिकाणी आकृती काढलेलीच आहे तरी सुद्धा मी या ठिकाणी काढून घेतोय. पहा थोडं लक्ष द्या. पहा व्यवस्थित असं. ठीक आहे. या ठिकाणी हे जे कर्ण आहेत ना, हा एक कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण. ठीक आहे. एक कर्ण आहे तो 16 आहे आणि एक आहे 12 आहे. 16 असणारा हा मोठा असेल म्हणजे या ठिकाणी दुभागतोय मी 2 विभागामध्ये 8 आणि 8 असं 16 आणि 12 म्हणजे 6 आणि 6 12. ओके. आता यांनी म्हटलं काय आपल्याला तर त्या कोणाची बाजू किती? काय काढायची तुम्हाला? बाजू. मग बाजू म्हणजे ही किंवा ही समभुज आहे ना. मग कोणती एक बाजू काढा म्हणजे सर्वच बाजू तुम्हाला मिळेलच. ठीक आहे. मग मला एक सांगा, आपण या ठिकाणी म्हटलं होतं की इथे काटकोन तयार होतो. याला लक्षात. मग काटकोन करणाऱ्या ज्या ठिकाणी काटकोन होते काटकोणाच्या समोरची बाजू म्हणजे त्या कर्ण असतो. त्या त्रिकोणाचा काय असतो? कर्ण असतो. मग आपल्याला काढून काय घ्यायचं या ठिकाणी? ही बाजू म्हणजेच काय? तर ह्या त्रिकोणाचा कर्ण. लक्षात आला. पहा या चौकोनाची ही बाजू म्हणजे या त्रिकोणाचा हा कर्ण. त्रिकोण कुठला आहे? हा त्रिकोण घेऊ शकता, हाय घेऊ शकता, हाय घेऊ शकता, हाय घेऊ शकता. हे लक्षात. कारण पहा एक बाजू 8 दुसरी 6 इथे 6 8 8 6 येईल लक्षात. 6 आणि 8च येत आहे. फक्त तुम्हाला बाजू काढून घेण्यासाठी मग या ठिकाणी काटकोन त्रिकोण जेव्हा तयार होतो असा बघा असा, मग आपण एक सिद्धांत इथे वापरू शकतो. कुठला? तर पायथागोरसचा सिद्धांत. ठीक आहे. तो सिद्धांत काय आहे पहा.
लिहून घेऊ या ठिकाणी आपण. काय आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. पहिली बाजू दुसरी बाजू म्हणजे काय, लांबी आणि उंची म्हणू शकतो आपण या ठिकाणी. ठीक आहे ना. मग हे उंची आणि ही लांबी होईल आणि हे काय आपली बाजू म्हणजेच त्रिकोणाचा काय तो कर्ण. मग आपल्याला कर्ण काढून घेण्यासाठी पहिली दुसरी बाजू देण्यात आली आहे. पहा, पहिली 8 आणि दुसरी 6 लिहून घेतोय. लक्ष द्या. पहिली बाजू कर्णाच्या ठिकाणी मी x चा वर्ग घेतोय. कर्ण म्हणजे x समजा. पहिली बाजू किती आहे 8, 8 चा वर्ग. दुसरी बाजू आहे 6, 6 चा वर्ग. बस झालं. हे गणित सोडवायचं आहे तुम्हाला. पहा, x चा वर्ग बरोबर 8 8 64 आणि 6 चा वर्ग 6 6 36. या दोघांची बेरीज करतोय. x चा वर्ग बरोबर 6 आणि 4 10 राहिला 1. हे 4 आणि 6 10 म्हणजे 100. आता मला एक सांगा तुम्ही, एकशे जर रेट काढायची आहे म्हणजे याचं वर्गमूळ घ्यावा लागेल. x बरोबर किती तर 100 कशाचा वर्ग आहे 10 चा. मग आपली रेट किती मिळाली 10. तर हे 10 काय आहे तर ही बाजू आहे. काय 10 सेमी ही यांची बाजू आहे. आणि आपल्याला त्याने तेच विचारलंय काय आहे तर त्या कोणाची बाजू किती. बस झालाय. त्या कोणाची बाजू 10 सेमी ही झाली आपली बाजू. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका आणि हे आकृती सुद्धा समजून घ्या. ठीक आहे. परत एक बघू याच पद्धतीचा आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 3 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका समभुज त्रिकोणाचे कर्ण अनुक्रमे 24 व 10 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची बाजू किती. काय काढायचं परत बाजू. सेम प्रश्न तसाच आहे. पहा लक्ष द्या. एक आकृती घेऊन आपण व्यवस्थित असं पहिले समजून घेऊ. ठीक आहे. ही आकृती काढलेली आहे. समजा हे दोन त्याचे कर्ण आहे. ठीक आहे. 24 म्हटल्यानंतर 12 12 घेऊन घेतोय. या ठिकाणी 12, या ठिकाणी 12. 10 म्हटल्यानंतर या ठिकाणी घेतोय 5 आणि या ठिकाणी घेतोय 5. कळलं. बस झाला. या ठिकाणी काय होतो तर असा काटकोण होतो. इथे काय होतो काटकोण होतो. मला सांगा या ठिकाणी काटकोण म्हणजे हा कर्ण आणि हेच आपल्याला बाजू काढायला सांगितले त्यांनी. ठीक आहे. ह्याच्यापूर्वी एक झालाय. या ठिकाणी कुठला सिद्धांत तर हा आपण पायथागोरसचा सिद्धांत या ठिकाणी यूज करू. ओके. चला मग मला सांगा सिद्धांत काय म्हणतोय. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक काय तर दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग मला एक सांगा कर्णाचा वर्ग काढण्यासाठी दोन बाजू दिल्या आहेत त्यांनी. पहिली बाजू आहे 12, 12चा वर्ग करा. दुसरी बाजू आहे 5, 5चा वर्ग करा. चला तर x चा वर्ग बरोबर किती. 12चा वर्ग माहिती आहे तुम्हाला किती 144. ठीक आहे ना. वर्ग संख्या पाठ ठेवा व्यवस्थित. आणि 5चा वर्ग माहिती आहे सर्वांना किती तर 25. या दोघांची बेरीज करून घेतोय. x चा वर्ग बरोबर किती हा 5 आणि 4 हे झाले 9. हे 2 आणि 4 हे झाले 6 आणि हा 1. 169 हा कशाचा वर्ग आहे सांगा. 169 हा 13चा वर्ग आहे. हे लक्षात. म्हणजे आपण याचं वर्गमूळ काढून घेतलं 13. मग आपली ही बाजू किती तर 13 सेमी ही काय राहिली आपली बाजू. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका समभुज चौकोनाची परिमिती 104 सेमी आहे व त्याचा एक कर्ण 20 सेमी आहे तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती. काय म्हटलंय चौकोनाचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे. आता क्षेत्रफळ काढण्यासाठी काय काय पाहिजे होतं आपल्याला. क्षेत्रफळ काढण्यासाठी काय कर्णाच्या लांबीचा गुणाकार. दोन्ही कर्ण पाहिजे आपल्याला. हे लक्षात. यांनी परिमिती दिली आहे आणि एक कर्ण दिलाय. एक कर्ण किती आहे 20. मग बघा लक्ष द्या. आपण या आकृतीवरून जाऊ. पहा एक कर्ण किती आहे 20 आहे पूर्ण म्हणजे हा 10 आणि इथे 10 घेऊ आपण. ओके. एवढा लक्षात. आता त्यानंतर पहा परिमिती दिली आहे. परिमिती किती आहे 104. मग मला सांगा या सर्वांची जी बाजू आहेत ना यांची बेरीज जी आहे ना ती किती दिली आहे 104. याच्यावरून आपण एक बाजू काढू शकतो. एक बाजू. मग पहा परिमिती सूत्र दिलं या ठिकाणी. परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. हे लक्षात. परत लिहून घेतोय. पहा लक्ष द्या. परिमिती बरोबर काय तर परिमिती सूत्र दिलं आपल्याला काय तर 4 गुणिला बाजू. ओके. हे सूत्र आहे आपल्याकडे. मग मला सांगा परिमिती दिली आहे 104. या ठिकाणी लिहून घेतो 104. हा 4 गुणिला बाजूची रेट ठेवतो मी x. हे लक्षात. x काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाजू मिळते. पहा लक्ष द्या. हा x या 104 ला कितीने भागायचा आहे 4 ने. कारण हा गुणाकारातला 4 भागाकारात. ठीक आहे ना. 4 दुने 8 2 राहिले आणि 4 4 सक 24. हे लक्षात. म्हणजेच काय जे बाजू आहे किती सेमी मिळणार आपल्याला ही बाजू मिळते 26 सेमी. किती मिळाली 26 सेमी. तर पहा या ठिकाणी ही बाजू आपण लिहून टाकू किती तर 26. या ठिकाणी आपण बाजू लिहू एक कुठली 26. ही लिहू शकता, ही लिहू शकता, ही लिहू शकता. बाजू 26 26च आहे. पहा 26 26 26 26. 26 ला जर 4 वेळा गुणाकार केला 26 चा तर 104 बरोबर होते. ठीक आहे. आणि आपल्याला परिमिती 104 दिलेलीच आहे.
आता पहा, लक्ष द्या थोडं. या ठिकाणी जर आपण या काटकोनाचा विचार केला, कारण आपल्याला कर्ण पाहिजे ना, क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, कर्णाचा गुणाकार, म्हणजे दोन्ही कर्ण पाहिजे. एक तर त्याने दिला तो प्रॉब्लेम नाही, दुसरे आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे ही बाजू काढणे गरजेचं आहे. आता मग ही बाजू आपल्याला मिळाली, ही बाजू मिळाली, ही बाजू काढण्यासाठी काय, काटकोन त्रिकोण बनत आहे पहा या ठिकाणी. आणि सिद्धांत कुठला लागतो, तर पायथागोरसचा सिद्धांत. मग पहा या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, तर हा जो इथे जो काटकोन बनत आहे, इथे जो काटकोन बनत आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजे हा काय कर्ण असते, त्या त्रिकोणाचा काय असतो, तो कर्ण असतो. मग कर्ण मिळाला आपल्याला किती आहे, 26, आणि एक बाजू आहे आपल्याकडे 10, दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू. पहा, लक्ष द्या, पायथागोरसच्या नुसार काढू आपण. काय करते, पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतोय आपल्याला पहा, तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय वर्ग. हे लक्षात. चला काय करता येईल, कर्ण किती दिलाय त्यांनी, 26, हे लिहून घेतोय मी, 26 चा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग किती, पहिल्या बाजूचा दिलाय 10, त्यांनी दिलाय 10, 10चा वर्ग अधिक दुसरी बाजू नाहीये त्याचाही वर्ग करून घे. एक्सची रेट म्हणजे आपण दुसरी बाजू काढत आहे, कुठली काढत आहे, ही बाजू काढत आहे. या ठिकाणी एक्स लिहून घेतोय, ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या, 26चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 676, 10चा वर्ग सुद्धा माहिती आहे 100, अधिक एक्सचा वर्ग काढायचा आहे आपल्याला, ठीक आहे ना. बरोबर. पहा, एक्सचा वर्ग काढण्यासाठी काय, तर हे 676 असेच, हा जो आहे प्लस मधला इकडे मायनस मध्ये जाईल, म्हणजे 676 मधून 100 गेले, हे राहिले 576 बरोबर एक्सचा वर्ग. मग मला सांगा 576 हा कशाचा वर्ग आहे, तर हा आहे 24चा वर्ग. येईल लक्षात. म्हणून हे जे आहे 24 हे काय आहे, आपली एक बाजू आहे पूर्ण, म्हणजे हे जे काय निघत आहे आपली इथून इथपर्यंत 24, हे झाले 24. पहा, लक्ष द्या, इथे लिहून घेतोय मी 24, हा 24 तर इकडेही 24च राहील. येईल लक्षात. हा जेव्हा 24 आहे तर तो पण 24च राहील ना, कारण आपण इथून तर इथपर्यंत काढून घेतलं. या सिद्धांतानुसार काटकोनानुसार काय निघालं, इथून इथपर्यंत आपली लांबी निघाली किती, 24, मग ती किती, तर ती सुद्धा 24च राहील. येईल लक्षात. मग आता या गणितात म्हटलं काय, तर चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. मग क्षेत्रफळासाठी काय करतोय आपण, क्षेत्रफळ माहिती आहे तुम्हाला, क्षेत्रफळ सूत्र काय, तर पहा 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार, म्हणजे 1/2. पहा, लक्ष द्या, आता इथे बाजू नाहीये, हे नाही, जागा नाहीये, खाली सोडून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या, इथे सोडवताय मी, लक्ष द्या. चला, क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार, हे सूत्र आहे आपलं. ओके. मग आता मला एक सांगा, काय करायचं आहे नेमकं तुम्हाला, तर क्षेत्रफळ काढायचं आहे. या ठिकाणी एक्स ठेवतो आहे, 1/2 जशीच्या तसं लिहितोय, कर्णाच्या लांबीचा गुणाकार, दोन्ही कर्ण मिळाले. पहा, 10 आणि 10 आहे पूर्ण 20, हे किती 20, 20 तर त्याने दिला होता ना आपल्याला, हे बघा, पहिला 20, आणि दुसरा सांगा किती आहे, 24 आणि 24 किती, 48 बस झालाय. हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, एक्स बरोबर या दोनने याला भागतोय, बे एक बे, बस झालाय. 10 गुणिला 48 म्हणजे 480 चौरस सेमी. हे लक्षात, 480 चौरस सेमी हे झालं आपलं क्षेत्रफळ, आणि या गणिताचं हे उत्तर. हे लक्षात. परत एकदा सांगतो आहे तुम्हाला की काय करून घेतलंय आपण. महत्वाचं काय, सुरुवातीला त्यांनी परिमिती दिली, परिमितीवरून काय काढून घेतले आपण, एक बाजू आपल्याला मिळाल्याबरोबर लक्षात आलं, या ठिकाणी आपण बाजू लिहून घेतली. हा 10 आणि 10 20 त्यांनी एक कर्ण दिलेला होता, आपल्याला दुसरे कर्ण पाहिजे होता. दुसरा कर्ण काढण्यासाठी आपण काटकोन त्रिकोण वापरला. या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत यूज केला, त्या सिद्धांतानुसार आपल्याला 24 रेट मिळाली. पण या ठिकाणी 24 टाकले, त्या ठिकाणी 24, 24 आणि 24 48 बस झालाय. 24 आणि 24 48 आणि 10 आणि 10 20, दोन्ही कर्णाची लांबी मिळाली. याचा अर्थ आपल्याला आपण क्षेत्रफळ काढू शकतो. हे लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका समभुज चौकोनाची परिमिती 40 सेमी आहे व त्यांचा एक कर्ण 16 सेमी आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती. परत सेम गणित तसंच आहे. चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि कर्ण एक त्याने दिलाय, सोबत परिमिती सुद्धा. तर पहा, कर्ण एक लिहून घेतोय, कर्ण 16 दिला म्हणजे 8 आणि 8 असं लिहून घेतोय. ओके. चला, परिमितीवरून आपण काय काढता येईल, एक बाजू काढता येईल आपल्याला. परिमिती पहा, परिमिती बरोबर काय काय करता येईल, 4 गुणिला बाजू, काय 4 गुणिला बाजू. ओके. परिमिती किती दिली आपल्याला, 40, हे लिहून घेतोय. 40 बरोबर 4 गुणिला बाजूची रेट एक्स ठेवतोय. मग या ठिकाणी एक्स,
या 40 ला कितीने भागायचं आहे तुम्हाला 4 ने. 4 एक 4 म्हणजे रेट किती मिळाली 10. 10 सेमी ही काय मिळाली आपल्याला बाजू. ओके लक्षात घ्या 10 सेमी काय मिळाली आपल्याला बाजू. मग या ठिकाणी बाजू लिहून घेतोय ही 10 सेमी. कळलं. मग मला एक सांगा या ठिकाणी बाजू मिळाली 8 या ठिकाणची बाजू आहे ही बाजू काढायची. ही बाजू म्हणजे या त्रिकोणाची काय बनते उंची बनते. हे लक्षात. आणि हा काय बनेल तर कर्ण. कारण या ठिकाणी काटकोन बनत आहे म्हणजे काटकोनाच्या समोरची बाजू हा कर्ण असतो. मग कर्ण 10 एक बाजू 8 दुसरी बाजू काढण्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत यूज करू. तर पहा सिद्धांत काय म्हणतोय कर्णाचा काय वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय तर वर्ग. ठीक आहे. मग मला सांगा कर्ण दिला आहे किती आहे 10. हा लिहून घेतोय 10 चा वर्ग बरोबर पहिली बाजू किती आहे 10 हा 10 सॉरी पहिली बाजू किती आहे तर 8 8 चा वर्ग अधिक दुसरी बाजू माहिती नाही म्हणून x2 x चा वर्ग. ओके चला 10 चा वर्ग किती हा 100 बरोबर 8 चा वर्ग 8 8 64 x चा माहिती नाही असा ठेवू. ओके चला x चा वर्ग काढण्यासाठी या 100 मधनं काय वजा करू 64 वजा करतो. सांगा तुम्ही 100 मधनं 64 गेले किती राहिले 36 बरोबर x चा वर्ग. तर x ची रेट किती मग 6. x ची रेट किती 6 सेमी. मग मला एक सांगा 6 सेमी आपण x ची रेट काढली. आता काढायचं काय आपल्याला तर क्षेत्रफळ. पहा या ठिकाणी आपण 6 काढले तर या ठिकाणी काय मिळते 6. हे लक्षात सारख्या भागात ते दुभागणार आहे. मग 6 आणि 6 12 झाले 8 आणि 8 16 आहे. हे लक्षात. मग मला सांगा क्षेत्रफळाचं सूत्र काय. क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार. हे लक्षात कर्णाच्या लांबीचा गुणाकार परत लिहून घेतोय पहा बरोबर 1/2 असाच गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार काय 6 आणि 6 12 8 आणि 8 16. इथे लिहितोय 12 गुणिला किती तर 16 बस झालाय. हे सोडून घ्यायचं आपल्याला. पहा 2 ने याला भागतोय राहिले निम्मे 8 आणि बारी अटी किती तर 96. बारी अटी 96 काय आहे हे चौरस सेमी. ठीक आहे. चला हे लिहून टाका. आपलं क्षेत्रफळ किती आलं 96 चौरस सेमी. ठीक आहे. त्याच पद्धतीचं पहिले जे घेतलंय सेम तसंच सोडवलंय मी यालाही व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. चला नंतरचा एक वेगळा प्रकार बघू. पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 48 सेमी आहे व दुसरा कर्ण 14 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ व परिमिती किती. क्षेत्रफळ व परिमिती विचारली आपल्याला. दोन्ही काढायचे आहेत. काय काय क्षेत्रफळ आणि परिमिती. याने कर्ण दिले आहेत. पहिला कर्ण एक कर्ण दिला आपल्याला 48 आणि दुसरा कर्ण दिलाय 14. 48 म्हणजे या ठिकाणी मी 24 आणि 24 लिहून घेतो आणि 14 म्हणजे या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 7 लिहून घेतो. येईल लक्षात. आता मला एक सांगा आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी पाहिजे तेवढी माहिती पूर्ण दिली आहे 14 आणि 48. आपल्याला कर्ण दोन्ही पाहिजे. दोन्ही कर्ण त्यांनी दिलेलं आहे. पण परिमितीसाठी काय पाहिजे आपल्याला परिमितीसाठी पाहिजे आपल्याला बाजू. येईल लक्षात. मग बाजूसाठी काय बाजू काढण्यासाठी काय करावं लागते काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण बनतो बाजू. ठीक आहे ना. मग ही बाजू काढून घेऊ. त्याच्यानंतर आपण एकाच वेळेस क्षेत्रफळ आणि परिमिती काढू. पण एक लक्षात घ्या या एवढ्या माहितीवरून आपण क्षेत्रफळ आताही काढू शकतो पण परिमिती नाही. हे लक्षात. तर पहा काय करायचंय नेमकं पहिले सुरुवातीला आपण पाहून घेऊ. हे काटकोन आहे. काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर समोरची जी बाजू आहे हे काय असते तर कर्ण असते. मग कर्ण काढण्यासाठी काय करू तर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू. सिद्धांत कुठला कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय वर्ग. ओके. मग कर्ण आहे का नाहीये. हा कर्ण नाहीये ना आपल्याकडे. हा नाही आहे म्हणजे काय चौकोनाची बाजू नाही आहे. मग आपल्याकडे पहा काय काय आहे. एक बाजू आहे 24 दुसरी बाजू आहे इथून 7. येईल लक्षात. मग पहा एक बाजू आहे 24 आणि दुसरी बाजू आहे आपल्याकडे किती तर 7. येईल लक्षात. आणि कर्ण नाहीये मग कर्ण आपण काढून घेऊ. ठीक आहे. पहा लक्ष द्या परत x चा वर्ग बरोबर 24 चा वर्ग आहे 576 आणि 7 चा वर्ग आहे 7 7 49. ओके. पहा लक्ष द्या किती होते भाऊ x चा वर्ग हा 9 आणि 6 हे झाले 15 15शी 5 राहिला किती 1. हा 5 आणि 7 हे झाले 12 राहिला किती तर 1 आणि 5 आणि 1 किती 6 625. 625 हा वर्ग परिचित आहे सर्वांच्या. तर पहा x बरोबर काय वर्गमूळ काढून घेतोय किती तर हा झालाय आपला 25. येईल लक्षात. 25 काय आहे तर बाजू मिळाली आपल्याला 25. मग लक्षात घ्या
बाजू जेव्हा आपल्याला 25 मिळत आहे तर आपण परिमिती पण काढू शकतो आणि क्षेत्रफळ पण काढता येईल. मग सुरुवातीला यांनी काय म्हटलंय, क्षेत्रफळाचं सूत्र यूज करतायत. पहा, लक्ष द्या. क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. हे लक्षात. क्षेत्रफळ काढण्यासाठी काय, परत 1/2 गुणिला कर्णाच्या लांबी सांगा मला, एक 48 आणि एक 14. त्या ठिकाणी 24 ची बेरीज करा, 7 ची बेरीज करा, 14. ठीक आहे ना. मग या ठिकाणी लिहून घेतोय 48 गुणिला किती, तर 14. ओके, चला लक्ष द्या. या 2ने या 14ला भागतो. हे लक्षात. 2 7 14. ठीक आहे. 7 गुणिला 48 केलं की आपल्याला क्षेत्रफळ मिळते. पहा, लक्ष द्या. 7 8 56, 5 राहिले. 7 चौक 28, 28 आणि 5 33. 28 आणि 5 33. काय मिळालं उत्तर, 336 चौरस सेमी. हे लक्षात. हे काय झालंय आपलं, क्षेत्रफळ झालंय. हे लक्षात. हे झालं क्षेत्रफळ. आता काढून घेऊ आपण काय, तर परिमिती. ठीक आहे. परिमिती सूत्र माहिती आहे सर्वांना. परिमिती बरोबर काय, तर 4 गुणिला बाजू. हे लक्षात. मग मला सांगा, बाजू तर दिलीच आहे ना, आपण काढली आहे ही बाजू. पहा, आताच दिली आहे. या ठिकाणी काढून घेतली आपण 25. मग 25 या ठिकाणी लिहून घ्या. हे 4 लिहितोय या ठिकाणी आणि बाजू लिहितोय मी 25. बस झालाय. काय करा, 25 चौक 100 सेमी ही झाली आपली परिमिती. हे लक्षात. या गणिताचं क्षेत्रफळ आहे 336 चौरस सेमी आणि याच गणिताची परिमिती आहे 100 सेमी. हे लक्षात. व्यवस्थित लिहून घ्या. पायथागोरसच्या सिद्धांतावरून बाजू काढली, त्याच्यावर परिमिती काढली आपण, आणि क्षेत्रफळ कशावरून काढली, तर दोन्ही कर्ण दिले होते. हे लक्षात. व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा, प्रकार नंबर हा 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 32 सेमी व दुसरा कर्ण 24 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. काय काढायचं, क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. हे लक्षात. दोन्ही कर्ण दिला आहे. क्षेत्रफळ आपण आताही काढू शकतो, परंतु परिमिती काढता येत नाही. म्हणून परिमिती काढण्यासाठी आपल्याला एक बाजू काढून घ्यावं लागेल. काय काढून घ्यावं लागेल, बाजू. कारण एक बाजू मिळाली की 4ही मिळतेच आपल्याला. मग पहा, कर्ण 32 आणि 24 दिला आहे. एक असेल 32 म्हणजे या ठिकाणी लिहितोय मी 16 आणि एक 16 म्हणजे 16 आणि 16 32. आणि दुसरा दिला आपल्याला 24 म्हणजे हे 12 असायला पाहिजे आणि हे सुद्धा 12. येईल लक्षात. मग या ठिकाणी नेहमी पद्धतीनं पहा, काटकोन त्रिकोण तयार झाला. म्हणजे काटकोन त्रिकोण, काटकोन करणाऱ्या ज्या बाजू असते त्याच्या समोरची बाजू म्हणजेच काय, हा कर्ण असतो. या कशाचा कर्ण असतो, या त्रिकोणाचा हा कर्ण असतो. येईल लक्षात. मग मला एक सांगा, कर्ण काढण्यासाठी म्हणजेच बाजू काढण्यासाठी आपण सिद्धांत वापरतो कुठला, तर पायथागोरसचा. मग पहा, पायथागोरस सिद्धांत काय म्हणते, तर कर्णाचा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा काय, वर्ग. येईल लक्षात. चला, कर्ण काढून घेण्यासाठी म्हणजेच बाजू काढून घेण्यासाठी आचा वर्ग करतोय. पहिली बाजू दुसरी बाजू आहे आपल्याकडे बघा, 16 आणि 12. येईल लक्षात. मग 16 चा वर्ग आणि 12 चा वर्ग. येईल लक्षात. 16 चा वर्ग किती, तर 256 आणि 12 चा वर्ग किती, तर 144. किती, 144. मग पहा, x चा वर्ग बरोबर यांची बेरीज करतोय. 6 आणि 4 10 राहिला 1, हे झाले 5, 5 आणि 5 10, हे राहिला 1, हे 2 आणि हे 2 4. किती झाले, हे 400. मग मला सांगा 400 कशाचा वर्ग आहे, तर 400 हा 20 चा वर्ग. म्हणजे आपली बाजू किती मिळाली, आपल्याला बाजू मिळाली 20. येईल लक्षात. या सिद्धांतावरून आपण बाजू काढून घेतली 20, हे बाजू मिळाली तुम्हाला 20. आता आपण क्षेत्रफळ काढू, नंतर परिमिती काढता येईल. ठीक आहे ना. पहा, क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. येईल लक्षात. मला सांगा 1/2 तर लिहिलंच आहे मी. कर्ण किती आहे, 32 आणि 24. तिथे बघा 32 आणि 24. ठीक आहे ना. या ठिकाणी लिहितोय मी 32 आणि दुसरा काय आहे, तर गुणाकार म्हटलाय आणि काय, तर 24. ठीक आहे. या दोन्ही याला भागतोय, किती राहिले 12. 12 दोन्ही किती, 24. ठीक आहे. बरोबर 12 दुणे 24 राहिले 2, 12 त्रिक 36, 37 38. येईल लक्षात. म्हणजे 384 चौ सेमी. 384 चौ सेमी हे काय आहे, तर हे मिळालं आपल्याला क्षेत्रफळ.
आता काढून घेऊ आपण काय तर परिमिती. पहा लक्ष द्या, परिमिती बरोबर काय तर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू बस झालंय. मग मला एक सांगा, बाजू आत्ताच काढली आपण किती 20. येईल लक्षात. पहा 4 सूत्रानुसार लिहून घेतोय आणि बाजू किती आहे आपली 20 बस झालाय. 20 चोक 80, 80 सेमी ही झाली आपली परिमिती. येईल लक्षात. पहा गणितामध्ये सुरुवातीला आपण कर्ण म्हणजेच काय तर सिद्धांत वापरला पायथागोरसचा, त्याच्यावरून काय काढून घेतली बाजू 20 आणि आपण त्याच्यावरून परिमिती काढली किती 80. आणि क्षेत्रफळासाठी कर्ण पाहिजे होते, कर्ण पण दिलेच होते, क्षेत्रफळ काढल्या 384 चौरस सेमी. येईल लक्षात. तर पहा यावर आधारित सर्व प्रश्न आपण घेतले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये एक याचाच नवीन प्रकार घेऊन येऊ. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये इथेच थांबून जाऊ. आपल्या सर्वांचे धन्यवाद.